इतक्या या सगळ्या प्रशासकीय दिवेडग्यात खऱ्या अर्थाने लेखनाची संवेदनशीलता कशी टिकवली? कवी तर मी लहानपणापासूनच होते, 7व्या वर्षापासून कविता करत आली. पण खऱ्या अर्थाने जे प्रोज रायटिंग ज्याला म्हणतो ते सुरू झालं माझं चैतन्याच्या जन्मानंतर. कारण चैतन्याच्या म्हणजे तो मतिमंद आहे माहितीये तुम्हाला. बरोबर. तर त्याच्या जन्मानंतर मी ज्या ज्या दिव्यातनं गेले, म्हणजे डॉक्टरांना कशाची माहिती नाही, शाळेमध्ये ऍडमिशन मिळेना, येणारे जाणारे शेजारी पाजारी नातेवाईक सगळेजण टोचून बोलायचे की हे मूल असं कसं. त्या ह्या सगळ्या अनुभवातनं मी जाताना मी विचार केला की अरे मी केवढी म्हणजे प्रतिष्ठित अशी नोकरी असलेली बाई, जिला सर्व प्रकारचा सपोर्ट आहे, आधार आहे, सामान्य बाईचं काय होत असेल. तर मला असं वाटलं की अनुभव आपण लिहावेत आणि ह्याच्यासाठी नाही की आपली वेदना आपण लोकांसमोर मांडायची, याच्यासमोर लिहायचे, याच्यासाठी लिहायचे की जगातल्या एका तरी आईला आपल्यामुळे जर धीर आला, सामर्थ्य मिळालं की नाही मी असं मूल असलं तरी वाढून दाखवलं, तर त्याचं मग माझ्या लिखाणाचं सार्थक होईल असं मला वाटलं. आणि तसे मी पहिलं पुस्तक लिहिलं, प्रोज रायटिंग ज्याला म्हणतो, एक पूर्ण अपूर्ण नावाचं. आणि अक्षरशः आज अजूनही रोज एक तरी फोन किंवा एक तरी पत्र येतं की कोणीतरी फॅमिलीला आपण एक आधार देतो आहोत, कोणाला तरी आपण मार्गदर्शन करतो आहोत आणि सांगतो आहोत की काही हरकत नाही, अशी मुलं असली तरी आपण त्यांना वाढवू शकतो आणि आपण आनंदी राहू शकतो त्या सगळ्यासोबत. बरोबर. त्याचा एवढा माझ्या मनावर परिणाम झाला की मग मला असं वाटायला लागले की आपले इतर अनुभवही लिहावेत. म्हणून मग सत्यकथा म्हणून एक पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये माझा जो नवरा आहे सत्यनारायण, बरोबर, त्यांनी मध्यमवर्गीय असून आंतरराष्ट्रीय बिझनेस स्थापन केला आणि 10-12 देशांमध्ये भारताचं नाव उंचावलं. तर मला असं वाटलं की प्रत्येक माणूस काही टाटा बिर्ला अंबानी होऊ शकत नाही, पण प्रत्येक मुलांनी किंवा मुलींनी जरी धडपड केली, विशेषतः मराठी मुलींनी, बरोबर, आणि तर त्यांनी जर हे योगदान दिलं तर ज्याला आपण म्हणतो की देशबांधणीसाठी याचा उपयोग होईल, तर ती एक प्रेरणा देणारी अशी मी कथा लिहिली. नंतर मग मी वनविभागात जेव्हा सचिव होते तेव्हा मी वनांमध्ये फिरले आणि मी स्वतः शहरातली, त्याच्यामुळे तो एक वेगळाच अनुभव होता. आणि त्या वनांमध्ये जाऊन मी हळूहळू, पहिल्यांदा मी अधिकारी म्हणून गेले, पण हळूहळू मी जंगल वाचायला शिकले आणि त्याच्यावरनं मला पर्यावरणाचं महत्व कळलं की प्राणी पक्षी पशु का वाचले पाहिजे, झाडं का टिकली पाहिजे, पाणी का स्वच्छ राहिलं पाहिजे, आपली हवा का चांगली राहिली पाहिजे. म्हणून मी एक पुस्तक लिहिलं, एक दिवस जीवनातला जी. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मला हे सांगायचं होतं की निसर्ग टिकला तर माणूस टिकेल. आणि आपण तर इतकं सगळं म्हणजे विध्वंस चालू आहे, विनाश चालू आहे की पुढच्या पिढीसाठी आपण काहीच ठेवून जाणार नाही आहोत. आपण ठेवून जाणार आहोत सगळं विषारी हवा, विषारी पाणी. तर त्याच्यासाठी मला असं वाटलं की शाळेतल्या मुलांनीच ह्या माझ्या विषयाचा ब्रँड अँबॅसिडर व्हावं. आणि आता असे दिवस आलेत की मुलांनीच मोठ्यांना शिकवावं की पर्यावरणाचं रक्षण करायचं आवश्यक आहे. नंतर मी एक कादंबरीचा प्रयत्न केला की माझे जे प्रशासनातले अनुभव होते, माझ्या सहकार्यांचे होते, ते सगळे अनुभव गोळा करून मी एक कादंबरी लिहिली, रात्र बनव्याची. आणि त्या कादंबरीला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. बरोबर. मग मी इलेक्शनच्या, निवडणुकीच्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे टाकीचे घाव. अशा तऱ्हेने माझा लेखन प्रवास चालू आहे. बरोबर आहे. आणि या सगळ्या लेखन प्रवासामध्ये तुमची कविता ती सुद्धा तितकीच एव्हरग्रीन राहिलेली आहे पहिल्यापासून. मी अगदी लहान असल्यापासून लिहिते, 7व्या वर्षापासून लिहिते. आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा निसर्गावरच लिहिली होती मी कविता की सुचते कशी कविता, नाही लागत सविता, नाही लागत सरिता, सांगतेच आता. तर असं म्हणजे सृष्टी पाहून माझं मन आनंदित होतं आणि मला कविता लिहावीशी वाटते. त्याच्यानंतर मग हळूहळू त्या कवितेत एक आत्मसंवाद निर्माण झाला. आणि बरेचदा आपण ज्या गोष्टी बोलू शकत नाही, मी अशी खूप मोकळ्या मनाने सगळं सांगणाऱ्यातली नाहीये. तर मग जे मनात येतं ते शब्दात उतरवायचं आणि तो एक स्वतःशीच साधलेला संवाद असतो. बरोबर. तर त्या कवितांना सुद्धा जेव्हा बक्षिसं मिळाली शाळेमध्ये आणि जेव्हा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला, ते माझं हस्तलिखितच होतं आणि स्वप्न होते की आपल्या कवितेचं एक पुस्तक व्हावं. तर असीम नावाचा हिंदी कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला
आणि तो प्रसिद्ध झाल्याबरोबरच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक स्पर्धा होती मराठी म्हणजे अहिंदी लेखी भाषिक लेखकांसाठी. बरं. तर अहिंदी जे लेखक होते किंवा कवी होते त्यांच्या ह्याच्यात मला ते पुरस्कार मिळाला आणि तो खूपच मोठा पुरस्कार असतो. त्याच्यामुळे मला खूप बळ मिळालं की आपण लिहितोय ते लोकांना आवडतंय. बरोबर. विशेषतः महिलांसाठी तुम्ही खूप अत्यंत प्रेरक अशा कविता लिहिलेल्या आहेत. त्यातली एखादी कविता आज मला ऐकायला आवडेल. कवितेचं शीर्षक आहे वटपौर्णिमा. बरं. मनोभावे वटसावित्रीला पूजणाऱ्या स्त्रिया पाहून मनात येतं सत्यवाना पाठी गेली सावित्री यमलोकापर्यंत. बरं. त्याला सोडवून आणायला. सत्यवान गेला असता का असाच तिच्या पाठी तिला सोडवायला. केला असता त्याने कदाचित दुसरा विवाह साम्राज्याला राणी द्यायला. राहिला असता नाहीतर जन्मभर अविवाहित सुपारी ठेवून सावित्रीच्या नावाने पूजा अर्चा करायला. सावित्रीच्या लेकींना वड पुसताना पाहून कौतुक वाटतं भारतीय संस्काराचं. पण छळत राहतं कोडं एका प्रश्नाचं. सावित्रीला सोडवून आणणारा एक तरी सत्यवान नको का जन्मायला. क्या बात आहे. वा. मला वाटतं सगळे थांबलेत तर तुम्ही तुमचं काम थांबलंय. बरोबर. तर तुम्ही तुमचं काम संपवा आणि मग परत तुमच्या घरी जाऊया. एक दिवस सेलिब्रिटी सोबत. नीलताई, आता संध्याकाळी आपण घरी आलोय. हो. तर निदान आता तुम्हाला थोडा रिलॅक्स वेळ आहे का? अगदी अगदी. पण मला वाटतं आज आमच्यामुळे तुम्हाला लवकर घरी यावं लागलं. हो. पण एवढा निवांतपणा मिळतो नाही. इलेक्शन्स नसल्या तर मस्त. हा. इलेक्शन्स असल्या की मग नाही सांगताय. बरोबर. आणि घरी वेळेवर येणं किंवा उशिरा येण्यापेक्षा ते एक डोक्यावर ओझं असतं. त्यामुळे काम करणं आणि त्या कामातून मग वेळ घरी आले तरी मग फोन चालू असतात. विचार तेच डोक्यात घोळत असतात. खरंय. आणि ही कोण? ही नात माझी. तिचं ईश्वरी तिचं नाव. बरं. आणि मुलीचं नाव? अनुराधा. अच्छा. ती काय करते? अनुराधा सायकोलॉजिस्ट आहे. बरं. तिचं स्वतःचं समुपदेशन केंद्र आहे दादरला. अनुराधाच्या बरोबर मुलगा तुमचा चैतन्य. तर चैतन्य बद्दल सांगा. मुख्य म्हणजे चैतन्याला वाढवणं एक खूप मोठं चॅलेंज होतं, तर ते तुम्ही कसं स्वीकारलं? चैतन्य हा स्पेशल चाइल्ड आहे, ज्याला आपण डाऊन सिंड्रोम म्हणतो तसा आहे तो. आणि तो जन्मल्यानंतर त्याच्या डॉक्टरनाही सांगता येईना की अशा मुलांचं पालन पोषण संगोपन कसं करायचं. डॉक्टर्सना काही माहीत नाही, टीचर्सना काही माहीत नाही. स्पेशल स्कूल्समध्ये सगळीकडे स्पेशल स्कूल्स असतात असंही नाही. त्याच्यामुळे खूप अशी सगळ्या बाजूनी कोंडी झाल्यासारखी झाली होती. शिवाय माझा जॉब हा असा की 24 तास आपण नोकरीवर असल्यासारखा. आणि आपल्या बरोबरीची माणसं शेजारी पाजारी नातेवाईक सारखे तुलना करत राहतात की अरे अमक्याचं मूल तुझ्या मुलापेक्षा लहान आहे पण त्याची एवढी प्रगती झाली, तुझा मुलगा अजून वळत नाही, तुझा मुलगा अजून चालत नाही. तर त्याचं एक दडपण मनावर यायला लागतं. बरोबर आहे. आणि मार्गदर्शन द्यायला कोणीच नाही, सांभाळायला कोणीच नाही.
आणि लोकांना फक्त आपलं असं दिसतं की या छान छान साड्या नेसतात, लाल दिव्याच्या गाडीतनं ऑफिसमध्ये जातात, पण आपलं मनातलं काय दुःख आहे, आपले काय जबाबदारी आहेत ते लोकांना समजूनच येत नाही. दीपाली हिला घेऊन आज जातेस का? ती बघतात शोगली आपली आपली. बाय बाय. चॉकलेट म्हटल्यावर आनंदाने गेली ती. हा मिळालेला वेळ जो आहे तो कुटुंबासाठी तुमचा नेमका कसा प्लॅन असतो? नाही, संध्याकाळी मी ऑफिसमधनं आले की कुटुंबासाठीच असते. माझी नात आहे छोटीशी आणि चैतन्य आहे, अनुराधा पण येते संध्याकाळी. तर माझं सगळं जे विश्व आहे ते माझं कुटुंबच आहे. बरोबर. मला फारसं सोशल लाईफ नाहीये, कारण चैतन्यामुळे मी जास्त जात नाही बाहेर कुठे. आपल्याला दिली आणि तो आला लगेच. आणि मला वाटतं आज तो छानपैकी तुमच्याशी गप्पा मारतो, बोलतो. हो ना, खूपच प्रेम करतो आणि तो. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्या प्रेमाला, आणि ते अगदी निरागस प्रेम आहे, त्याच्यात कसलाही मागणी नाहीये, कुठल्याही प्रकारचं अपेक्षा नाहीये. आज आहे आणि उद्या नाहीये. म्हणजे तो बोलत नसला तरी त्याला माझं सुख कळतं, माझं दुःख कळतं. मी कधी अशी विचारात असले किंवा दुःखात असले तर तो येऊन माझे डोळे सुद्धा पुसतो आणि असं पाठीवर थोपटतो. तर आपल्याला कळतं की त्या स्पर्शामध्ये त्याच्या किती प्रेम आहे, त्याला किती माझ्याबद्दल वाटतं, ते सगळं कळतं त्याच्या स्पर्शातनं मला. खरंय. आणि त्याच्यावर तुम्ही पुस्तकही लिहिलेलं आहे. त्यामुळे त्या पुस्तकातून खरोखर तुम्ही सकाळी म्हणालात तसं एक प्रेरणा जरी एका कुटुंबाला मिळाली तरी खूप गोष्ट. अगदी निश्चितच. तुमची मुलगी अनुराधा तुम्ही मगाशी म्हणालात, ती काय करते? ती सायकोलॉजिस्ट आहे. तिचं समुपदेशन केंद्र आहे दादरला. तिकडे ती आणि तिच्या मैत्रिणी मिळून समुपदेशन करतात. बरोबर आहे. या सगळ्या प्रवासात पतीची साथ ही खूप मोलाची, महत्वाची अशी असते आणि ते स्वतः एक खूप मोठे उद्योजक आहेत. अगदी. तर त्यांचा वेळ आणि तुमचा वेळ या सगळ्याची सांगड कशी घातली जाते? नाही, वेळ म्हणजे ते त्यांचं दौरे खूप असतात, फिरत असतात ते सारखे, परदेशी जातात. आणि त्यांची चेन्नईला ऑफिस आहे, कोईमतूरला ऑफिस आहे, आणि शिवाय परदेशी खूप जातात, कारण त्यांनी परदेशी आपला सगळा बिझनेस थाटलेला. त्यामुळे परदेशी त्यांना आत्ता नुकतेच आलेत, ते परदेशी जाऊन आलेत. पण त्यांचा माझा स्वभाव पण खूप भिन्न आहे. आता सुद्धा ते म्हणले की मी काही टीव्ही समोर येणार नाही. स्वभाव भिन्न आहे, पण आमच्या दोघांमधला जो दुवा आहे जोडणारा, तो हा आहे की आमची मूल्य आणि आमचे आदर्श एकसारखे आहेत. किंवा चैतन्याच्या बाबतीत असं बरंच घरात दिसतं की नवरा रागराग करायला लागतो किंवा बाईला दोष देतो की तुझ्यामुळे असं सगळं घडलंय. पण असं कधी आमच्या घरात घडलं नाही. उलट एका रात्रीत सत्यनारायण साहेब, चैतन्य म्हणजे माझा नवरा किंवा बाकी त्यांच्या ज्या भूमिका होत्या त्या सगळ्या बाजूला ठेवून एका रात्रीत ते अत्यंत उत्तम पिता झाले आणि आजवर चैतन्याचं सगळं ते करतात. आणि मला असं वाटतं की हे फार दुर्मिळ आहे. आणि मला असं वाटतं की आपला विवाह किंवा आपली ही जी लग्नानंतरची एकमेकांबद्दलची तडजोड असते याच्यामध्ये ह्या गोष्टी खूप मोलाच्या असतात. आणि बाकी सगळं काय आवड निवड सारखी आहे किंवा नाही आहे याला फारसं महत्व नाहीये, पण ह्या गोष्टींना खूप महत्व आहे. आणि ह्या गोष्टींवरच आपल्या कुटुंबाचा पाया असतो. तो पाया अगदी मजबूत आहे. शिवाय ते बोलत नसले किंवा त्यांना माझ्या साहित्यात किंवा कवितांमध्ये रस नसला तरी सुद्धा ते सतत खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत. आणि मला असं वाटतं की हा मोठा आधार आहे स्त्रीसाठी. विशेषतः ज्या स्त्रीला काहीतरी महत्वाकांक्षी करायचं आहे त्या स्त्रीसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि तो आधार मला खूप मोलाचा आहे, कारण आम्हाला तसं काही सोशल लाईफ नसल्यामुळे इतरांना जसं एक मोठं सर्कल असतं की मित्रमैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, तसं नातेवाईकांशी पण आमचं एवढं जास्त येणं जाणं होत नाही, कारण चैतन्याची तब्येत पण खूप नाजूक असते. पण अशा वेळेला एकमेव सत्यनारायण साहेब आहेत की जे आधार देतात. एकमेव अनुराधा आहे की लग्न करून ती गेलेली असली तरी तिकडेही सासरच्या लोकांनी स्वीकारलेलं आहे की चैतन्य आपलाच आहे. आणि तिचे सासू सासरे, तिचा नवरा हे सुद्धा त्याच्यावर अतोनात प्रेम करतात.
म्हणजे माझा जावई तर क्रिकेटची पुस्तकं लिहितो. देवेंद्र प्रभुदेसाई, त्याचं नाव पण तुम्ही ऐकलं असेल. तर त्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन पण त्यांनी, कारण हा पण क्रिकेट वेडा आहे चैतन्य, त्याच्या हस्ते केलं. आणि आम्हाला अगदी सरप्राईज दिलं की त्यांनी हॉलमध्ये सांगितलं की आता या पुस्तकाचं जे उद्घाटन आहे ते चैतन्य करणार आहे. तर तो बोलत नाही जास्त, पण तो असे काहीतरी कृती करून दाखवतो की ज्याच्यातनं लक्षात येतं की ही केअर्स. बरोबर आहे. मला असं वाटतं की तुमचं संपूर्ण घर या चैतन्यमय आहे. हो. आणि चैतन्यमय आहे म्हणूनच मला वाटतं ते चैतन्य तुमच्या सगळ्यांच्या कामामध्ये पण दिसतं. एक दिवस सेलिब्रिटी सोबत. तिला ते खूप पुरस्कार तुम्हाला मिळालेत. खरं तर सगळ्यांनी आपल्या मनातला पुरस्कार तुम्हाला दिलेलाच आहे, पण तरीही अनेक मानाचे पुरस्कार जे आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. खरं तर हा प्रश्न खूप अवघड वाटतो मला उत्तर द्यायला. कारण पुरस्कार मिळणं हे सुद्धा मला असं वाटतं की कुठेतरी कोणीतरी आपल्या एखाद्या चांगल्या कार्याची दखल घेत असतं. पण त्याच्याबद्दल बोलणं किंवा मला हे पुरस्कार मिळाले तसं सांगणं मला प्रशस्त नाही वाटत. फक्त एवढंच सांगावं असं वाटतं की ह्या सगळ्या पुरस्काराची मानकरी जरी मी असले तरी ते खरे पुरस्कार चैतन्याचे आहेत, सत्यनारायण साहेबांचे आहेत, अनुराधाचे आहेत आणि माझ्या आई वडिलांचे सुद्धा आहेत. बरोबर. तसंच माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत ज्यांना कळतं की मी कशा अडचणीतनं जीवन जगते, त्या लोकांचे आहेत. आणि सर्वापेक्षा जास्त त्या सर्वसामान्य लोकांचे आहेत ज्यांनी मला इतकी वर्ष मी त्यांना बघते आहे. हजारो लाखो लोक मी बघितले, भेटले त्यांना, विविध खात्यात मी काम केलं. तर ह्या सामान्य लोकांनी मला शिकवलं की असामान्य पण काय असतं. आणि म्हणून त्या लोकांचे, ज्यांची नावं किंवा चेहरे मी इथे सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही, पण त्या लोकांनी ज्यांनी मला घडवलं त्या लोकांची सुद्धा मी आभारी आहे. माझ्या शिक्षकांची मी आभारी आहे. त्याच्यामुळे असं मला वाटतं की पुरस्कारांविषयी वेगळं ते काय बोलणार मी. बरं, हरकत नाही. पण या पुरस्कारांबद्दल आम्हाला निश्चित गौरव वाटतो तुमचा, अभिमान वाटतो तुमचा. कारण शेवटी पुरस्कारांनी तुम्ही म्हटलं तसं नोंद होते, ती महत्वाची असते. संगीत हा एक तुमचा प्रांत आहे, जी तुमची आवड आहे, त्याच्याविषयी आपण जाता जाता बोलूया. या गाण्यांची सुरुवात कशी झाली आणि एखादं आवडतं गाणं तुमचं? कविता मी लहानपणापासून लिहित होते, पण गाण्याची जी सुरुवात झाली ती चैतन्याच्या जन्मानंतर झाली. चैतन्य असा जन्मला होता की तो वेळेच्या आधी जन्मला होता, वजनाने फार कमी होता. त्यामुळे त्याला संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं आई वडिलांखेरीज कोणीच त्याला हात नाही लावायचा. तर कित्येक महिने फक्त मी आणि माझा नवरा म्हणजे श्री सत्यनारायण एवढेच आम्ही दोघं त्याचा सांभाळ करत होतो. तर त्यावेळेला मी मंत्रालयाच्या समोरची ती बैठी घर आहेत तिथे राहत होते. त्याच्या समोरचं छोटंसं अंगण होतं. त्या अंगणात मी त्याला अशी छातीशी घेऊन फेऱ्या मारायची संध्याकाळी. आणि त्या अशा फेऱ्या मारता मारता एक दिवस अचानक माझ्या मनात आलं की देव जेव्हा आपल्याला एवढी मोठी जबाबदारी देतो तर त्याच्याबरोबर आपल्याला एक काहीतरी छोटीशी भेटवस्तू पण पाठवतो. आणि ती भेटवस्तू म्हणजे माझ्या तोंडातनं अचानक संगीताचे सूर आले आणि मी एक गाणं हळूहळू बांधत गेले. आणि त्याच्यानंतर मग हा संगीताचा प्रवास चालूच राहिला. तर मला असं वाटतं की एक मोठी जबाबदारी देवाने दिली आणि त्याच्याबरोबर ती जबाबदारी सांभाळण्यासाठी ही एक ताकद दिली. तर असा माझा संगीताचा प्रवास सुरू झाला. लेकीबाई तुझी मी लेकीबाई झाले, लेकीबाई तुझी मी लेकीबाई झाले, तुझ्या पोटी मी जन्माले, बाय तुझी मी होऊन माये दाविन ग, माय तुझी मी होऊन माये राहीन ग, तुझेच अश्रू पुसण्यासाठी मी आले, तुझेच अश्रू पुसण्यासाठी मी आले, तुझ्या पोटी मी जन्माले, लेकीबाई तुझी मी लेकीबाई झाले, तुझ्या पोटी मी जन्माले. लेकीबाई तुझी मी लेकीबाई झाले, तुझ्या पोटी मी जन्माले,
एक दिवस सेलिब्रिटी सोबत.